हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. इफ यू आर न्यू टू दिस चॅनल प्लीज डू सबस्क्राईब. आज आपण एका स्पेशल ठिकाणी जातोय कारण आपल्या नवऱ्याचा बर्थडे. ये बॉयला भेटूया पहिले. हॅलो, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. पप्पाला बर्थडे हॅपी बर्थडे करा. बोल बोल पप्पाला हॅपी बर्थडे पप्पा. येस, अशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात झाली. तयारी करून आम्ही आधी अम्मा आणि ताताला पिकअप करायला गेलो. आम्ही ऑटो पकडली आणि त्यांनी घ्यायला गेलो आणि मग आपण पोहोचणार आहोत डोंबिवली रेल्वे स्टेशन. इकडे हॉलजवळ थांब. डोंबिवली स्टेशनला पोहोचून आम्ही काढलेत तिकीट्स. डोंबिवलीवरून ठाणेला जायचं होतं आणि ठाण्यावरून पनवेलची ट्रेन पकडायची. तू कुठे चालले? स्विमिंग पूलला चालले. तू कुठे चालले? हो काय? अच्छा, सर्कलवाल्या. ओके. डोंबिवली स्टेशनवरून पनवेलला यायला आम्हाला जवळपास 2 तास लागले. नेहमीप्रमाणे आमची पहिली ट्रेन मिस झाली. त्यानंतर 11:14ची ट्रेन आपण पकडली आहे आणि आता किती वाजले? 12:10 झाले. 12:10ला आम्ही पोहोचलो पनवेल. इकडे ऑटो बार्गेनसाठी खूप मचमच आहे. म्हणजे आपल्याला ओला जर 150 घेते तर इथे ऑटो आपल्याला 300 ते 400 रुपये एका ऑटोचे सांगते, जे ॲक्च्युली खूप महाग आहे. म्हणजे हे लोक डबल चार्ज करतात आपल्याला इकडे ऑटोसाठी. त्यामुळे आपल्याला इकडे जर यायचं असेल तर ओला परवडते. 3 ऑटो बुक करण्यापेक्षा मग आम्ही एक 7 सीटर कार बुक केली, जी आम्हाला कॉस्ट पडला अराउंड 400. आणि मग आम्ही कारमध्ये बसून आमच्या डेस्टिनेशनला पोचलो. असे रस्ता किती छान छान झाले. एक मिनटं. वन आवर कारमध्ये ट्रॅव्हल करून आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आहे, पुष्पवाटिका रिसॉर्ट. निकाल. हो, नाही आहे माझ्याकडे. खरं तर आम्हा मोठ्यांपेक्षा या लहानांचीच खूप जास्त मजा असते. तिथे असणाऱ्या छोट्याशा फाटकाच्या खाली खेळणं, रूमपर्यंत जाण्याचे रोड हाती पळत मजा येते. इकडे आहे बँक्वेट आणि लॉन एरिया, जिथे मोठे इव्हेंट्स किंवा लग्न होतात. हे राजवाडा म्हणून छोटंसं सेक्शन आहे. पहिले इथे बॉनफायर होत होतं, पण आता बहुतेक तिथे लग्नाचे ऑर्डर आहे, त्याच्यामुळे तयारी चालू आहे. छान असं दोन्ही बाजूला झाडं आणि मधून रस्ता आहे. इकडे या साईडला सिटिंग एरिया आहे आणि तिथे राऊंड शेपमध्ये जे आहे ते ओपन एअर जकोझी आहे, ज्याला गरम पाणी नाही आहे. आणि रिसेप्शन अगदी पूलच्या समोरच आहे, जिथे मेन पूल आहे त्याच्या समोर. रिसेप्शनच्या वरती आमचे रूम्स होते. क्राऊन रूम म्हणून जो एरिया आहे त्यामध्ये बऱ्यापैकी स्पेशियस आहे रूम. छान असे मोठे बेड्स आहेत, म्हणजे 3 अडल्ट्स आरामात ऑक्युपाय करू शकतात अशा प्रकारे. इथे त्यांनी केटल आणि कप दिलेले आहेत, त्यासोबत कॉम्प्लिमेंटरी चहा कॉफी आपण करून घेऊ शकतो. आणि इथे स्टोरेज दिलं आहे. रिसेप्शनला कॉल लावायसाठी त्यांनी फोन पण ठेवलेला आहे. स्टोरेज पण खूप स्पेशियस आहे. 1-2 दिवसाचे कपडे आरामात राहू शकतात. त्यानंतर खूप मोठा मिरर आहे समोर, बऱ्यापैकी छान असा. आणि टॉयलेट बाथरूमची पण फॅसिलिटी चांगली आहे, पण ते थोडे कंजेस्टेड आहेत.
त्याच्यामध्ये आपल्याला शॅम्पू आणि बॉडी वॉश, लोशन हे सर्व मिळतं. तिथून पाठीमागच्या एरियामध्ये गेल्यावरती हा माझ्या नंदेचा रूम होता आणि तिथे ती उड्या मारते. इथे बऱ्यापैकी मोठा असा स्पेस आहे आणि इकडे माझी सासू सासरे आणि माझं दीर राहत होते आणि माझी मुलगी इथेच सेटल झाली आहे घरी. हे आपल्या इथे नाही यायचं आहे का रूममध्ये? हां नाही, अम्माकडे राहते. तुम्ही रूम बघितले, आता आपण जेवूया, लंच करूया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया स्विमिंग पूल. तिथे थोडा वेळ खेळूया कारण इंडोर गेमचे 5 वाजल्यापासून स्टार्ट होतात. आपण 5 वाजल्यानंतर आपण इंडोर बर्थडे सेलिब्रेशन करूया आणि त्याच्यानंतर मग पुन्हा रात्री जे काही यांची ॲक्टिव्हिटीज असेल त्या पुढे वाटचाल करूया. पूल साईड रेस्टॉरंटमध्ये आम्ही लंच करायला आलो. खूप मस्त ॲम्बियन्स होता तिथला. छान असं वातावरण आणि खूप चविष्ट असं जेवण आहे तिकडे. आमचं मील इन्क्लुडेड नव्हतं त्यामुळे आम्ही ॲला कार्टे या पद्धतीने जेवण ऑर्डर केलं होतं आणि ते चवीला खरंच खूप छान होतं. त्यानंतर इथली दुसरी प्रॉपर्टी बघायला जाण्यासाठी त्यांच्याकडे एक गोल्ड कार्ट अशी गाडी आहे ज्याच्यामध्ये बसायला खूप 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 मजा आली. खरं तर अगदी लहान मुलांसारखं आम्ही एन्जॉय करत होतो. इकडून तिकडे तिकडून इकडे आम्ही जवळपास 3-4 वेळा गेलो असणार ती प्रॉपर्टी बघण्यासाठी, जस्ट बिकॉज आम्हाला त्या छोट्याशा गाडीत बसायला खूप मजा येत होती. इधर बॉनफायर होता था, वो हटा के उन्होंने कुछ तो बनाया है इव्हेंट्ससाठी. हे लॉनीचे इव्हेंट होतात लग्न मस्त ना. तुला मजा येते. आपण चाललं एम्पायर रूम्स बघायला. तिकडे 2 स्विमिंग पूल आहेत, तिथे माउंटेन व्ह्यू असं रेस्टॉरंट कॅफे आहे. सो तिकडचं आपण बघूया आणि मग आपल्याला कोणत्या पूलमध्ये जायचं ते आपण नंतर डिसाईड करूया. हे इथे आपण आलो आता एम्पायर इस्टेटमध्ये. इकडे त्यांनी आपल्याला या गोल्ड कार्टनी सोडलं आहे आणि आता इथे आहे माउंटेन व्ह्यू कॅफे अँड रेस्टॉरंट आणि आता त्या साईडला आपण बघूया. चल पाठीमागे दिसत आहेत ते एम्पायर इस्टेटचे रूम्स आहेत ज्यांना हा माउंटेन व्ह्यू दिला आहे त्यांनी. असं छानसं माउंटेन व्ह्यू आहे. हे छान अशी प्रॉपर्टी आहे. खूप क्लीन ठेवलं आहे त्यांनी. खूप व्यवस्थित त्यांचे सगळे अरेंजमेंट्स आहेत. जेवण खूप छान होतं. आम्ही आलो 1 वाजता, मग जेवलो. आता 3 वाजत आल्यात आणि आम्ही इथे एम्पायर इस्टेट बघायला आलो आणि खरंच खूप छान मेंटेन केली आहे ही प्रॉपर्टी. रूम सर्व्हिस पण त्यांची खूप पटापट अवेलेबल आहे. जे काही आपल्याला रिक्वायरमेंट्स आहेत ते खूप पटापट आपले रिक्वायरमेंट्स ॲड्रेस करतात आणि खूप मजा करत आहेत सगळेजण येऊन. मला पण बसायचं आहे. हॅलो बोला. हाय. आपण किती मोठे झालो तरी झुला काय आपल्याला सुटणार नाहीये. त्याच्यामुळे कोणी बघत नाहीये त्यावेळेस मी झुल्यावर बसून घेते. माउंटन व्ह्यू रेस्टॉरंट कॅफेचं हे आतमधलं रेस्टॉरंट आहे. इथलं पण ॲम्बियन्स खूप छान आहे, पण आतमध्ये सिटिंग एरिया फार छोटा आहे. बाहेर जास्त सिटिंग एरिया ठेवला आहे त्यांनी, म्हणजे आरामात 10 ते 15 टेबल्स आहेत बाहेर.
आणि ही माझी फॉलोवर जी सगळीकडे मला फॉलो करते. आता गो कार्डच्या गाडीने परत जाऊया. मजा येते, सगळ्यांना मजा येते. सगळ्यांना येते ना मजा. खूप मजा येते. मजा नाही, खूप मजा येते. खूप मजा करायला झालं ना. पृथ्वी चैत्रा तू बोल. आणि कोणत्या गाडीने जाऊया आपण? गोकाट. कोणत्या गाडीने जाऊया? गाडीला काय बोलतो विचार मामीला पहिला. गोल्ड कार. कोणती गाडी? गोल्ड कार. गोल्ड कार. आम्हा मायलेकींना डान्स करायला स्टेजची गरजच नाही पडत. जिथे पण म्युझिक स्टार्ट असेल आणि थोडीशी जागा असेल आम्ही दोघी डान्स करायला सुरुवात करतो. आणि हीच आमच्या दोघींची एकमेकासोबत असण्याची एन्जॉयमेंट आहे. ड्रेस चेंज करायचं, फ्रेश व्हायचं आणि कुठे जायचं? कुठे जायचं? इथून पुढची मजा दुसऱ्या भागात बघूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू सो मच.